नमस्कार मैत्रिणींनो. तर मी आज तुम्हाला शिलाई मशीनमध्ये सुईत दोरा कसा ओवायचा हे तुम्हाला मी आज शिकवणार आहे. आणि मागील व्हिडिओमध्ये आपल्याला बेसिक शिवणकाम शिकण्यासाठी काय काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि आता पुढच्या भागात मी तुम्हाला सुईत दोरा कसा ओवायचा हे शिकवणार आहे. तर आपण सर्वप्रथम ह्या दांडीमध्ये हा दोरा टाकू. त्यानंतर दोऱ्याचं टोक ह्या 1 नंबरच्या छिद्रातून टाकू. नंतर हा दोरा इथं असा या चक्रीतून या गोल चक्रीमध्ये अडकवायचा. नंतर असा हळूच वरती घ्यायचा. इथून आपोआप दोरा ह्या तारेतून वरती येतो. त्यानंतर ह्या दांडीच्या छिद्रातून असा दोरा बाहेर काढायचा. हे बघा आले लक्षात. इथून इथे 1 नंबरला, नंतर या गोल चक्रीतून, नंतर या छिद्रातून सरळ दोरा खाली घ्यायचा. नंतर सुईचं तोंड ज्या बाजूला माझा हात आहे त्या बाजूला सुईचं छिद्र आहे, तोंड आहे, त्या बाजूने असं दोरा ओवायचा. तर आपण दोऱ्याला थोडंसं टोक काढून घेऊ. आणि नंतर हे बघा सुईच्या छिद्रातून असं दोरा बाहेर काढायचा. किती सोपं आहे. आलं लक्षात. पहिले दोरा इथे लावायचा, त्यानंतर इथे घ्यायचा, नंतर इथे. तर तुम्हाला पुन्हा मी दाखवते. थांबा, हा दोरा काढून संपूर्ण पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते की दोरा कसा करायचा. हे बघा दांडीत दोरा इथे टाकायचा. त्यानंतर या छिद्रातून 1 नंबरच्या, नंतर ह्या गोलचक्रीतून, नंतर ह्या दांडीला छिद्र इथे टाकायचा. आणि नंतर सुईच्या टोकात छिद्रातून बाहेर काढायचा. हे बघा असा. आले लक्षात. पहिले इथून 1 नंबरच्या छिद्रातून, नंतर हे असं आणि हे असं. हे बघा सुईतून दोरा बाहेर आला. आलं लक्षात तुमच्या लक्षात नसेल आलं तर व्हिडिओ रिपीट करून करून पुन्हा पहा. पहिले इथून, नंतर इथून गोलचक्रीतून, मग सुईतून दोरा बाहेर. या प्रकारे मशीनमध्ये सुईत दोरा कसा ओवायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल. नसेल आलं तर व्हिडिओ रिपीट करा, स्टार्टपासून पुन्हा बघा तर कसा व्हिडिओ सुईत दोरा कसा टाकायचा, काय टाकायचा. जर तुम्हाला काही अडचण आली तर मला कमेंट करून सांगा. आणि जे कोणी नवीन असतील आपल्या व्हिडिओवर बघत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि गेलेले व्हिडिओ जे बघितले नसतील, ज्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये मी मशीनची पूर्ण माहिती दिलेली आहे, त्यानंतर साधनांची माहिती दिलेली आहे, आणि आता सुईत दोरा कसा ओवायचा हे देखील सांगितलं आहे. जर तुम्हाला काही अडथळलं किंवा काही अडचण आली तर मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.